दर्शनाचा जो काही कार्यक्रम घेतला यासाठी सर्वप्रथम मी सर्व कंपनीचे संचालक मंडळ, आपल्याला या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व सन्माननीय त्यांचे संचालक मंडळ यांचं या ठिकाणी मी सहर्ष स्वागत आणि आभार मानतो। तसेच या ठिकाणी या कार्यक्रमास उपस्थित झालेले सर्व सन्माननीय आपण सर्व शेतकरी बांधव, सन्माननीय ग्रामपंचायत वाटला, सरपंच, उपसरपंच, तसेच या ठिकाणी विविध कार्यकारी सेवा सहकारी सेवा सोसायटीचे सर्व सन्माननीय संचालक मंडळ, अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच त्या ठिकाणी सर्व सन्माननीय सदस्य। मला वाटतं सर जी तुम्ही माहिती दिली ती एकदम अचूक होती। याचं कारण मी तुम्हाला सांगेल की मी घरून येत असताना मला कळालेलं होतं की काल आज या ठिकाणी US ॲग्रीसेटचा कार्यक्रम आहे आणि त्या संदर्भात मी थोडीशी तयारी करून आलेलो होतो सर। आणि खरोखर आपण जे खत व्यवस्थापन सांगितलं तर मला वाटतं त्यामध्ये एक्झॅक्ट 100% तंतोतंत खत व्यवस्थापन सरांनी सांगितलं, त्यासाठी मी सरांचे मनपूर्वक त्या ठिकाणी आभार मानतो सर। सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपण जे खत व्यवस्थापन सांगताय आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की आपण विशिष्ट एका खतासाठी फार आग्रही असतो की 10-26-26 मिळावं, 19-19च मिळावं। तुमचा 2 मिनिटं वेळ घेतो परंतु सांगणं गरजेचं आहे। मला वाटतं की जर आपण त्या ठिकाणी युरिया, SSP आणि MOP हे 3 जर त्या ठिकाणी एकत्रित केले आणि त्याचं जर त्या प्रमाणानुसार टाकले तर हे सर्व खतं त्या ठिकाणी तयार होत असतात। त्याच्यामुळे या तिघांवरती जर भर दिला तर आपल्याला विशिष्ट खताचा त्या ठिकाणी तुटवडा पडणार नाही, याची सर्वांनी काळजी घेतली पाहिजे। प्रत्येक दुकानात तो चार्ट लावलेला असतो, त्या पद्धतीने आपण जर खत व्यवस्थापन केलं तर मला वाटतं आपला खर्च त्या ठिकाणी वाचवू शकतो। सर मला एक थोडासा प्रश्न पण होता की मला वाटतं की मराठवाडा जे काही कृषी विद्यापीठ आपलं VN नाईक ॲग्री युनिव्हर्सिटी परभणीचं, तर त्यांनी त्या ठिकाणी कोरडवाहू जमिनीसाठी जे काही अंतर आहे कपाशीचं तर ते 3:1 केलेलं होतं आणि आपण 4:2 सांगताय। तर हे 4:2 त्या ठिकाणी बागायतीसाठी आपण सांगितलेलं होतं की कोरडवाहूसाठी, तर हे बागायतीसाठी अंतर आहे 4:2। मला वाटतं सर आपलं कोरडवाहूसाठी अंतर काय आहे? 3.5/2। म्हणजे याचं कारण एक सांगतो सर, बरोबर असेल तर त्यानंतर तुम्ही सांगावं की मला वाटतं की 3:1 जर अंतर केलं आपण तर 14,520 झाडं त्या ठिकाणी बसत असतात आणि जर जेवढं अंतर तुम्ही वाढवणार तर मला वाटतं तेवढी झाडांची संख्या कमी होते। तर त्या पद्धतीने सरांनी सांगितलेलं आहे की आपण प्रत्येक वाण निवडत असताना तर ते डेरेदारपणाने वाढतंय की त्याची उंची वाढते हे अगोदर समजून घेतलं पाहिजे। आणि मला वाटतं की निश्चित त्या वाहनाची जी काही शिफारस विद्यापीठाने केलेली आहे सरांनी सांगितल्याप्रमाणे, जसं कंपनीनं आपल्याला सांगितलंय त्या पद्धतीनं त्या वाहनाचं त्या ठिकाणी नियोजन लागवडीचं आपण करावं असं मला वाटतं। निश्चितच आपण जे डोस कापसाला खताचे देत असतो तर त्याच्यामध्ये मला वाटतं लागवडीपूर्वीच्या वेळेला आपण व्यवस्थापन करत असतो तर त्यावेळेला सुद्धा दिलं तर व्यवस्थित आहे। त्याच्यानंतर लागवडीसोबत आपण खत त्या ठिकाणी देऊ शकतो।